आणि युद्धाचा परिणाम आता राज्यामध्ये गावागावात दिसू लागलाय। भंडाऱ्यामध्ये चुली पेटलेल्या आहेत। गॅस टंचाईमुळे जळाऊ लाकडांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे। युद्धापूर्वी जिथे 100 किलो लाकडाची विक्री होत होती तिथे आता 5 ते 6 पट जळाऊ लाकूड आणि लाकडाचा भुसा यांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली आहे। गॅस अभावी हॉटेल बंद ठेवण्याऐवजी मालकांनी आता चुलीवरती स्वयंपाक शिजवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सॉ मिल व्यवसायामध्ये मोठी तेजी ही सध्या पाहायला मिळते। आखाती युद्धाचा फटका भारतीयांनाही बसत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। 14 दिवस लोटूनही युद्ध थांबत नाही आणि आता गॅस सिलेंडरचा तुटवडा होत आहे। त्यामुळे गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी आता ज्या चुली बंद होत्या, एका काळामध्ये चुलीवर स्वयंपाक होत होता, आता पुन्हा एकदा तेच ट्रेडिशन महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळतात, भंडाऱ्यात सुद्धा बघायला मिळतात। आपल्यासोबत वसंत सॉ मिलचे मालक पटेल जी आहेत। काय सांगाल पटेल जी, युद्धाच्या पूर्वीची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे? युद्धाच्या पूर्वी 100 किलो जात होता, आता 600 किलो पर्यंत पोहोचला। म्हणजे आता याच्यामध्ये काय काय विक्रीला जात आहे? लाकूड फाटाच आहे, इथे जळाऊ ओंडके पण दिसत आहेत, काय कशा पद्धतीची विक्री होत आहे? दोनही जातात, खोडके जातात। खोडके आता जास्त जाऊन राहिले कारण का हॉटेलमध्ये सिलेंडर नाही भेटून राहिला, म्हणून जास्त जातात। इथे भुसा पण दिसतोय, भुसाचाही वापर विक्रीसाठी होतोय का? ते पण नेतात का लोक? हा, ते नेतात घरी सगळे जाण्यासाठी। म्हणजे निश्चितच आखाती जशा जरी युद्ध सुरू असेल तरी भंडाऱ्यातही आता जळाऊ लाकडांच्या विक्रीत वाढ झाली याचं चित्र भंडाऱ्यात बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।